नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण प्रकरण क्रमांक 3 मधील सहकार संस्थांचा आयुक्त व निबंधक, कमिशनर अँड रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांच्याविषयी सहकारी संस्थांचा राज्य पातळीवर सहकार खात्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणून सहकारी संस्थेच्या संदर्भात विविध प्रकारची माहिती अभ्यासणार आहोत। आपल्या पाठ्यपुस्तकाच्या या स्क्रीनवर आपणास मागच्या पाठामध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधकाची प्रस्तावना, निबंधकाचा अर्थ आणि व्याख्या आणि निबंधकाची भूमिका। ही मात्र या ठिकाणी बोर्डाने जे नवीन अधिसूचना दिलेली आहे अभ्यासक्रम वगळण्याच्या संदर्भात, तर त्यामधून मित्रांनो या प्रकरणामधून निबंधकाची भूमिका आणि निबंधकाच्या जबाबदाऱ्या हा भाग बोर्डाने शैक्षणिक वर्ष 2020 आणि 21 या एका शैक्षणिक सत्रापुरता फक्त वगळण्यात आलेला आहे। याची कृपया आपण नोंद घ्यावी। मित्रांनो, आज आपण या प्रकरणामधील सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक यांची सहकारी संस्थेच्या संदर्भातील कार्य अभ्यासणार आहोत। सहकार आयुक्त व निबंधक हा राज्य स्तरावरचा एक महत्त्वाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे किंबहुना सहकारी चळवळीचा व सहकार खात्याचा प्रशासकीय कारभार पाहताना निबंधकाला सहकारी संस्थेमध्ये एक सहकारी चळवळीचा किंवा सहकारी संस्थेचा संगोपक, संरक्षक, रक्षक, सहकारी संस्थांचा निर्माता, पालनकर्ता किंवा सहकारी संस्थेचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून आणि सहकारी संस्थेचा एक कठोर प्रशासकीय अधिकारी म्हणून विविध प्रकारच्या भूमिका पार पाडताना निबंधकाला सहकारी संस्थेचा कारभार किंवा संस्थेचं दैनंदिन कामकाज पाहताना विविध प्रकारची कार्य पूर्ण करावी लागतात। त्या कार्याचं विभाजन 3 विभागामध्ये करण्यात आलेला आहे। त्यापैकी अ आहे निबंधकाची वैधानिक कार्य, ब निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य आणि क आहे सहकारी संस्थेच्या संदर्भातील निबंधकाची विकासात्मक कार्य। मित्रांनो, यापैकी आज आपण आजच्या पाठामध्ये निबंधकाची फक्त वैधानिक कार्य अभ्यासणार आहोत। आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या
या स्क्रीनवर आपल्याला सुंदर असं लक्षवेधी बोर्डाने सहकार विषयाच्या या पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्या सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्य या हेडिंग खाली एक सुंदर असा लक्षवेधी वैधानिक कार्याचा चार्ट दिलेला आहे। ते आपल्या समोर या स्क्रीनवर बघतोय आपण। वैधानिक कार्य किंवा सहकारी संस्थेची कायदेशीर कार्य ही संकल्पना किंवा संज्ञा सर्वप्रथम आपण समजून घेऊया। मित्रांनो, जी कार्य निबंधकाला महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 नुसार करणं कंपल्सरी असतं, बंधनकारक असते, अशा कार्यांनाच वैधानिक कार्य किंवा संवैधानिक कार्य किंवा कायदेशीर कार्य असे म्हणतात। निबंधकाच्या या वैधानिक कार्यामध्ये एकूण 9 मुद्दे या चार्ट मध्ये समाविष्ट केलेले आहेत। या सर्व मुद्द्यांचा आपण टू द पॉइंट थोडक्यात आढावा घेऊया। क्रमांक 1 चा कार्य आहे निबंधकाचं सहकारी संस्थेची सहकारी कायद्यानुसार नोंदणी करणे। नंबर 2 चं कार्य आहे सहकारी संस्थेने नोंदणी अर्जासोबत जे पोटनियम किंवा उपविधी सादर केलेले असतील त्या पोटनियमांना मान्यता देणे किंवा मंजुरी देणे। क्रमांक 3 चं कार्य आहे वैधानिक ज्या सहकारी संस्थांची निबंधकाने रितसर नोंदणी केलेली आहे, सहकारी कायद्यानुसार संस्थेची नोंदणी केलेली आहे, अशा संस्थेच्या प्रवर्तकांना आपल्या सही शिक्क्यानिशी नोंदणी दाखला किंवा नोंदणी प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देणे। क्रमांक 4 चा वैधानिक कार्य आहे ज्या सहकारी संस्थांनी एखाद्या सभासदाला सभासद होण्यास पात्र असताना सुद्धा विनाकारण सभासदत्व नाकारलं असेल आणि सभासदाने या संदर्भात संस्थेच्या निबंधकाकडे अपील सादर केलं असेल आणि ती व्यक्ती सभासद होण्यास पात्र असेल तर अशा संबंधित सभासदाचं सभासदत्व मंजूर करण्यास मान्यता देणे किंवा अशा सभासदाचे सभासदत्व मान्य करणे। त्यानंतर क्रमांक 5 चं वैधानिक कार्य आहे सहकारी संस्थांचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण करणे। क्रमांक 6 सहकारी संस्थेच्या सभांचे आयोजन करणे। त्यानंतर क्रमांक 7 सहकारी संस्थेच्या राखीव निधीची गुंतवणूक करण्यास मान्यता देणे। त्यानंतर क्रमांक 8 चा मुद्दा येतोय, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो। जर एखाद्या सहकारी संस्थेमध्ये वादविवाद निर्माण झाल्यास किंवा वादग्रस्त बाबी निर्माण झाल्यास निबंधक त्यावर निपक्षपाती न्यायदान करण्याचा अधिकार निबंधकाला असतो, त्यालाच न्याय निवाडा करणे असेही म्हणतात। यानंतर क्रमांक 9 चा मुद्दा आहे मित्रांनो सहकारी संस्थांचे एकत्रीकरण करणे आणि सहकारी संस्थेचे विभाजन करणे। मित्रांनो, या सर्व निबंधकाच्या वैधानिक कार्याच्या मुद्द्यांचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण समजून घेऊया। निबंधकाचं वैधानिक कार्य क्रमांक 1 चा मुद्दा
सहकारी संस्थेची सहकारी कायद्यानुसार नोंदणी करणे। मित्रांनो, हे निबंधकाचं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे। ज्या सहकारी संस्थांनी निबंधकाच्या कार्यालयामध्ये सहकारी संस्थेच्या नोंदणी संदर्भात नमुना अ मध्ये सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी लागणारी जी दस्तऐवज आहेत ती सर्व दस्तऐवज व कागदपत्रे सादर केल्यानंतर अशा वेळी निबंधक त्या नोंदणी अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून संबंधित सहकारी संस्थेने नोंदणी अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे परिपूर्ण असेल किंवा एखादी सहकारी संस्था नोंदणीबाबतच्या कायदेशीर अटींची पूर्तता करत असेल आणि अशी निबंधकाची खात्री पटल्यास अशा संस्थेची नोंदणी निबंधक आपल्या कार्यालयातील नोंदणी पुस्तकामध्ये नमुना ब मध्ये करून नमुना ब मध्ये संबंधित सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जाची नोंद करून निबंधक संबंधित सहकारी संस्थेला किंवा संस्थेच्या प्रवर्तकाला संस्था नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा म्हणून संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा नोंदणी दाखला, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट स्वतःच्या सही शिक्क्यानिशी प्रवर्तकाला किंवा संस्थेला सुपूर्द करीत असतो। आणि थोडक्यात अशा प्रकारे निबंधकाला एखाद्या सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचा कायदेशीर अधिकार असतो। मित्रांनो, यानंतर आपण बघूया निबंधकाचं दुसरं कार्य आहे सहकारी संस्थेच्या पोटनियमांना किंवा उपविधीला मान्यता देणे किंवा मंजुरी देणे। पोटनियम म्हणजे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची प्रशासकीय नियमावली किंवा एखाद्या सहकारी संस्थेच्या कामकाजाची आचारसंहिता असंही म्हटलं तरी चालेल। मित्रांनो, पोटनियम म्हणजे एखाद्या सहकारी संस्थेचा कारभार सुरू करताना किंवा संस्थेची स्थापना करताना सहकारी संस्थेची वेगवेगळ्या कामकाजामध्ये वेगवेगळ्या नियमावली तयार केली जाते आणि त्या पोटनियमाच्या किमान सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अर्जासोबत पोटनियमाच्या 4 प्रती जोडाव्या लागतात आणि संस्थेच्या निबंधकाच्या कार्यालयात नोंदणी अर्जासोबत ह्या प्रती जोडल्यानंतर निबंधक संबंधित संस्थेचे पोटनियम सहकारी कायद्यातील नियमाप्रमाणे बरोबर आहेत का, संस्थेच्या पोटनियमाला निबंधक सहकारी कायद्याला धरून आहेत किंवा नाही याची खात्री करून निबंधक संबंधित पोटनियमाला मान्यता देण्याचं कार्य पूर्ण करावं लागतं। आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, निबंधकाचं हे पोटनियमास मान्यता देणे हे कार्य बघितल्यानंतर क्रमांक 3चं कार्य बघूया सहकारी संस्थेच्या सभासदत्वास मान्यता देणे। किंवा नोंदणी दाखला देणे। क्रमांक 3चं कार्य आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या सहकारी संस्थेची निबंधकाने रीतसर नोंदणी केलेली आहे त्या संस्थेची नोंदणी झाल्यानंतर व निबंधकाने पोटनियमास मान्यता दिल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेला स्वतःच्या सही शिक्क्यानिशी संस्था नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा म्हणून नोंदणीचा दाखला सुपूर्द करतात किंवा नोंदणी दाखला देतात। मित्रांनो, सहकारी संस्थेचा नोंदणी दाखला संस्थेला प्राप्त झाला याचा अर्थ संबंधित सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी केल्या गेली आहे असा त्याचा अर्थ गृहीत धरला जातो। या नोंदणी दाखल्यावर सहकारी संस्थेच्या या नोंदणी प्रमाणपत्रावर सहकार आयुक्त व निबंधकाची स्वाक्षरी व त्या कार्यालयाचा शिक्का हे नमूद करून
संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र किंवा नोंदणी दाखला संस्थेची नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा म्हणून संस्थेच्या प्रवर्तकाला दिला जातो. त्यानंतर बघूया क्रमांक 4चं कार्य, सहकारी संस्थेच्या सभासदत्वास मान्यता देणे. मित्रांनो, आपणास कल्पना आहेच की सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते. जर एखादी सहकारी संस्था एखाद्या व्यक्तीचे किंवा सभासदाचे सभासदत्व विनाकारण नाकारित असेल किंवा रिजेक्ट करीत असेल व ती व्यक्ती सभासद होण्यास पात्र असेल आणि अशा वेळेस संबंधित व्यक्तीने निबंधकाकडे सभासदत्व प्राप्तीसाठी जर अपील केलं असेल आणि ती व्यक्ती सभासद होऊ इच्छिणारी व्यक्ती सभासद होण्यास पात्र असल्यास अशा व्यक्तीला निबंधक सभासदत्व देण्याच्या संदर्भातला एक विशेष आदेश सहकारी संस्थेला देऊ शकतो आणि अशा व्यक्तीला सन्मानाने सभासदत्व देण्यासंदर्भात सहकार आयुक्त व निबंधक या संबंधित सभासदत्वास मान्यता देऊ शकतो. त्यानंतर क्रमांक 5चं कार्य, सहकारी संस्थांचे वर्गीकरण करणे. मित्रांनो, सहकारी संस्थेचा कारभार योग्य पद्धतीने चालण्यासाठी व सहकारी संस्थेचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सहकारी संस्थेच्या कार्य व व्यवसायानुसार संबंधित संस्थांचे कार्य सुद्धा निबंधकाला करावे लागते. उदाहरणार्थ, कृषी सहकारी संस्था किंवा बिगर कृषी सहकारी संस्था, पणन किंवा खरेदी विक्री सहकारी संस्था, उपभोक्ता सहकारी संस्था, सहकारी बँक किंवा गृहनिर्माण संस्था आणि प्रक्रिया सहकारी संस्था व उत्पादकांच्या सहकारी संस्था इत्यादी. मित्रांनो, निबंधकाला सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहकारी संस्थांची रीतसर नोंदणी झाल्यानंतर संबंधित सहकारी संस्थांचे वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांमध्ये वर्गीकरण करण्याचं एक महत्त्वाचं कार्य पूर्ण करावं लागतं. त्यानंतर निबंधकाचं वैधानिक कार्य क्रमांक 6चं बघूया. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील तरतुदीप्रमाणे प्रत्येक सहकारी संस्थेने संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर विशिष्ट मुदतीत सभासदांच्या अधिमंडळाच्या किंवा सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविल्या पाहिजेत असे प्रत्येक सहकारी संस्थेला बंधन आहे. परंतु जर एखाद्या सहकारी संस्थेने सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे विशिष्ट मुदतीत एखादी अधिमंडळाची किंवा सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलविल्यास निबंधक आपल्या विशेष अधिकारात त्या सभांचे आयोजन करू शकतो किंवा अशा सभा बोलविण्याची कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. तसेच आवश्यकता असल्यास मित्रांनो, सभासदांच्या अधिमंडळाची विशेष सभा बोलविण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. त्यानंतर सहकारी संस्थेच्या राखीव निधीची गुंतवणूक करणे. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी सहकारी संस्थांच्या नफ्याचा एक विशिष्ट भाग महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे राखीव निधीमध्ये स्थानांतरित करावा लागतो. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील कलम 66 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या एकूण निव्वळ नफ्याच्या एकूण 25% इतकी रक्कम दरवर्षी बाजूला काढून ठेवावी लागते. अशा रकमेलाच राखीव निधी किंवा रिझर्व्ह फंड असेही म्हणतात.
मित्रांनो, प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी जो राखीव निधी बाजूला काढून टाकावा लागतो किंवा बाजूला ही रक्कम स्थानांतरित करावी लागते, त्या रकमेची एका विशिष्ट निधीची गुंतवणूक करण्याच्या संदर्भात निबंधक संबंधित संस्थेला परवानगी देऊ शकतो किंवा मान्यता देऊ शकतो आणि त्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या राखीव निधीची गुंतवणूक वेगवेगळ्या फंडिंग मध्ये करण्याचं कार्य करावं लागतं. त्यानंतर निबंधकाचं नंतरचं एक महत्त्वाचं कार्य येत आहे मित्रांनो, ते म्हणजे एखाद्या सहकारी संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद किंवा वादग्रस्त बाबी निर्माण झाल्यास निबंधकाला दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन निबंधकाला लवादाची भूमिका म्हणजे संबंधित सहकारी संस्थेमध्ये वादविवाद निर्माण झाल्यास त्यावर निपक्षपातीपणे न्यायदान करण्याचे कार्य किंवा न्यायनिवाडा करण्याचे कार्य करावं लागतं. न्यायनिवाडा करण्याच्या दृष्टीने किंवा संबंधित सहकारी संस्थेतील वादविवाद मिटविण्याच्या दृष्टीने निबंधकाला मित्रांनो संस्थेचे सभासद आणि संचालक मंडळ यामध्ये देण्या घेण्याच्या संदर्भात सहकारी संस्थेमध्ये जर काही वादविवाद निर्माण झाल्यास निबंधका सहकारी संस्थेचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे आणि सहकारी कायद्यातील संपूर्ण नियमांची माहिती असल्यामुळे निबंधक दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी देऊन आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन दोन्ही पक्षांना महत्तम समाधान होईल असे निपक्षपातीपणे निबंधक संबंधित संस्थेच्या वादविवादावर न्याय देण्याचे कार्य किंवा त्यावर इम्पार्शियल जजमेंट जज प्रमाणे आपली भूमिका त्यांना पार पाडावी लागते, त्याला न्याय निवाडा करण्याचे कार्य असे म्हणतात. आणि हे एक महत्त्वाचं कार्य निबंधकाला पूर्ण करावं लागतं. थोडक्यात मित्रांनो, निबंधकाला लवाद विषयक अधिकार असतो किंवा निबंधक हा सहकारी संस्थेचे जे वादविवाद आहे ते वादविवाद मिटविण्याचा त्याला कायदेशीर अधिकार असतो. हा एक महत्त्वाचा भाग अभ्यासल्यानंतर आपण निबंधकाचं शेवटचं समारोपीय वैधानिक कार्य अभ्यासूया. ते म्हणजे सहकारी संस्थांचे एकत्रीकरण आणि विभाजन करणे. मित्रांनो, सार्वजनिक हिताच्या किंवा सहकारी चळवळीच्या हिताच्या दृष्टीने एखाद्या सहकारी संस्थेचे व्यवस्थापन किंवा कामकाज किंवा संस्थेचा दैनंदिन कारभार अकार्यक्षम व अर्थक्षम नसेल तर अशा प्रसंगी निबंधक कायदेशीर पूर्तता करून दोन किंवा अधिक संस्थांचे एकत्रीकरण करण्याचे कार्य किंवा एखाद्या संस्थेचे विभाजन करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण निबंधकाचे एक सहकारी संस्थेच्या संदर्भातली वैधानिक कार्य किंवा महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 नुसार जी कार्य निबंधकाला करणे कंपल्सरी असतं, बंधनकारक असतं, त्यालाच आपण संवैधानिक कार्य असे म्हटलेलं आहे. ही आपण बघितलेली आहे, अभ्यासलेली आहे. आपणास पुन्हा एकदा निवेदन करतो की आज आपण सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे काय ते सांगून सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्य स्पष्ट करा हा एक या पाठामधला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण अभ्यासलेला आहे. कृपया मित्रांनो, हा प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वारंवार विचारला जातो, तेव्हा आपण हा व्हिडिओ अभ्यासल्यानंतर
या प्रश्नांची पूर्वतयारी नीट कराल ही अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबूया.